म्हणजे काय करायचे दिवसभर शाळेत? शाळा तसं शाळा आता तसं सकाळी उठायचं, सकाळची प्रातःविधी आटपून घ्यायच्या. हं, प्रातःविधी झाल्यानंतर मग सरांनी दिलेला जो अभ्यास असेल हं, त्याचं होमवर्क पूर्ण करायचं. हं, तेवढं कविता पाठांतर करायची. हं, काही शब्द दिले असेल शब्द पाठांतर करायचे. नंतर मग शाळा भरण्याच्या अगोदर 1 तास तरी आम्ही अगोदर शाळेत जायचो. आणि हं. मग शाळेच्या बाहेर खेळायचो. किती वेळ खेळायचे तुम्ही? तरी आम्ही शाळेत गेल्यानंतर अर्धा तास तरी अगोदर नक्की खेळायचो. हो का? आमच्या काळात वेगळे खेळ होते. कबड्डी होतं, त्यानंतर खो खो होता, त्याच्यानंतर सूरपारंब्या राहायच्या, त्याच्यानंतर सूरपारंबी म्हणजे काय? सूरपारंबी म्हणजे काय असतं, अं, असं झाड निवडलं ते एक, हां, आणि झाड निवडल्यानंतर आहे ना, हां, तर असं टांगे काढून एक काडी फेकली जाते. हां, 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 आणि ती काडी मला आठवू लागलं नाही तर नेमकं काय सूरपारंबी डाव कसा सुरू होते. पण मग त्याच्यावर काय होतं, हां, ती काडी आणायला एक जण जातो, तो बरोबर झाडावर चढून जायचं आपल्याला, आपण सर्वांनी. हां, हां, मग तो येतो आपल्या पकडायला आपल्याला. हां. असा तो सूरपारंब्याचा खेळ असतो. हो का? त्याच्यानंतर मग आम्ही असं एक जण वाकायचा, त्याच्या पाठून उड्या मारायच्या अशा. उड्या मारत चालायचं, उड्या मारत चालतं त्याच्या पाठीवरून. हं, नाहीतर मग मुंगीबाजी खेळ होता आमच्या काळामध्ये. हं, असे एका ठिकाणी दोघं जण पायाला पाय लावून बसायचे, हं, आणि मग एक टीम 2 टीम निवडायला जायच्या. एका हां. टीममध्ये समजा 4 मुलं असतील, तसे 4 असतील. एक जण उडी मारायचा, मग तिथं जाऊन पाय ठेवायचे. दुसरा उडी मारायचा, त्यांनी किती अंतर उड्या मारल्या समजा त्यांच्या अंतर जर 100 फूट, मग दुसरी टीम उड्या मारायची. मग अच्छा. दुसऱ्या टीमचं अंतर समजा झालं 101 फूट, तर कोणती टीम जिंकली, ज्यांचं अंतर जास्त झालं हं. ती टीम जिंकली. तर असा एक तो खेळ असायचा. त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये आहे ना, तर अशी काठी जमिनीत ओली जमीन असायची ना, हं, तर काठी जमीन अशी मारत 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 जायचो आम्ही. हं, जिथं काठी पडली, हं, ज्याची पडली समजा काठी, तो लंगडी घालत यायचा त्याच्या ठिकाणापर्यंत. हं, तर असे त्या काळातले खेळ होते. एक धबाकुटी खेळ असायचा, हं, छोटा चेंडू राहायचा, हं. मग तो चेंडू चेंडू मारायचे एकमेकाला. हां, हा, आता ओके. त्याचं नेमकं सुरू कसं होतं मला थोडंसं आठवत नाही ते आता. हं, तर अशा प्रकारचे खेळ आम्ही शाळा भरायच्या अगोदर